गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनींना नमस्कार आणि लघु संमेलनामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज बुधवार तारीख 16 सप्टेंबर 2020. आजच्या दिवशी आपण सायंकाळी आत्मनिवेदनचे वाचन आणि विवेचन दर बुधवारी करतो. तसं आजच्या बुधवारी ते विवेचन आणि वाचन होणार नसून ते पुढील बुधवारी आत्मनिवेदनचं जिथं थांबलं तिथून सुरुवात होईल. पण या दरम्यान आपण एक छोटंसं संमेलन आज आणि उद्या इथील गुरुबंधू भगिनींना सुट्टी असल्या कारणानं ठराविक गुरुबंधू आणि भगिनींना एकत्रित करून हे संमेलन आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. सर्वप्रथम कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती आपल्याला सांगतो. दोन्ही दिवसाची असं जी आहे आज सकाळी 8 ते 8:45 ओंकार साधना ती आपली आज साधना झालेली आहे. 8:45 ते 9:30 पर्यंत चहा आणि बिस्किट. 9:15 टाईम होतं पण 15 मिनिटात पहिला दिवस असल्यामुळं थोडं कमी जास्त झालं आहे. चहा आणि बिस्किट तेही आपलं झालेलं आहे. आता 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत मुलाखतीची वेळ आहे. त्या 4 तासाच्या दरम्यान मध्ये 1.5 ते 2 तासानंतर एक गॅप घेतला जाईल 5 ते 10 मिनिटाचा आणि पुन्हा मुलाखतीला सुरुवात होईल. आणि दुपारी 1.5 ते 3 1.5 तासामध्ये जेवण आणि विश्रांती. तर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवणामध्ये हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्या कारणानं आणि विषयाकडे आपलं लक्ष लागावं त्यामुळं आज्ञेनुसार जेवण अतिशय कमी ठेवलं आहे. वास्तविक जेवण जे ठरवलं होतं ते आपापल्या घरी जाऊन जेवण करून पुन्हा मुलाखतीला हजर व्हावं असं होतं. ते गेल्यावर परत येतील की नाही खातील नाही म्हणून काय केलं. आणि जेवण घरी जास्ती झालं तर आपल्याला काय बोलायला रस्ता नाही आहे म्हणून इथं लिमिटेड कसं ठेवलं की फक्त भात आमटी एक भाजी तोंडी लावायला आणि ताक एवढंच आहे. त्याप्रमाणे ते पुरतं घ्या. 2 दिवस अगदी कमी खावा कारण विषय इतका चांगला आहे तो एकदा तुमच्या डोक्यात बसला म्हणजे मग कळेल. आता पुन्हा इतकं डिटेल होऊन सांगतील मला नाही माहिती. आणि त्याच्यानंतर दुपारी 3 ते 4:30 पुन्हा मुलाखत होईल. 4:30 वाजता 4:30 ते 5 चहा होईल आणि त्याच्यानंतर 5 ते 6:30 पुन्हा मुलाखत होईल आणि 6:30 नंतर आजचा दिवस संपेल. मग प्रत्येकाने आपापल्या घरी जायला हरकत नाही आणि रात्रीचं जेवण व्यवस्थित घ्यायला हरकत नाही. 17 तारखेला म्हणजे उद्या गुरुवारी हाच कार्यक्रम उद्या पण तसाच असेल. संध्याकाळी गुरुपूजन होईल आणि त्याच्यानंतर आरतीहून कार्यक्रमाची सांगता होईल. अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आता मुलाखतीला सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना. प्रत्येकाचे जे मोबाईल्स आहेत ते कृपया सायलेंट करून ठेवा. अगदीच महत्त्वाचा कॉल असेल तर बाहेर जावं लागतंय पण शक्यतो दोन्ही दिवस तुम्ही मोबाईल उचलू नका. म्हणजे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना 2 दिवस सुट्टी असल्यामुळं मोबाईल नाही आणला तर फार बेस्ट. सर्व गुरुबंधू भगिनीस सप्रेम नमस्कार. दिनांक 16 व 17 सप्टेंबर म्हणजे बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवसांचे लघु संमेलन आयोजित करण्याचे गेल्या बुधवारी मुलाखत झाल्यानंतर निश्चित करण्यात आले. यामध्ये जो विषय श्री शशिकाका घेणार आहेत तो म्हणजे श्री क्षेत्र औदुंबर येथे दिनांक 12 एप्रिल 2020 रोजी निश्चित झालेल्या संमेलनाचा विषय असून यामध्ये आपण सर्वजण जी ओंकार साधना रोज करतो त्या साधनेचे किती महत्त्व आहे याबाबतची वंदनीय दादांची श्री दीपक दादांची मुलाखत यामध्ये असणार आहे. जेणेकरून आपण सर्व गुरुबंधू भगिनींनी प्रार्थना व ओंकार साधना ही न चुकता नित्यनियमाने करणारच असा ठाम निश्चय करून त्याप्रमाणे त्याचे आचरण हेही करणारच आहोत. इतका आत्मविश्वास नक्कीच तुम्हा सर्वांमध्ये निर्माण होईल. याबद्दलचा आत्मविश्वास आपला गुरुबंध असलेल्या या विश्वासला नक्कीच आहे.
तसेच कोरोनामुळे सबंध जगातील सर्व क्षेत्रांमधून जे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे सर्वांची जीवने अस्थिर झाली असल्याचे भासत आहे. परंतु पुढील काळ कसा येणार आहे आणि त्यावेळेला त्याला सामोरे जाण्यासाठी जे धैर्य मानवाकडे असावयास हवे आहे ते मिळवून देण्यासाठीच वंदनीय दादांनी दैनंदिन प्रार्थना, शक्तिपीठ स्थापना, ओंकार साधना, आरती साधना आणि या सर्वांचे ज्ञान होऊन आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या जीवन जगण्यासाठी मुलाखत साधना यांची प्राप्ती करून दिली. इतकेच नव्हे तर आस्थेने, प्रेमाने, आपुलकीने प्रार्थना, ओंकार साधना आणि आरती साधना हे नित्यनेमाने करणे किती आवश्यक आहे ते वेळोवेळी मुलाखतीद्वारे सांगितलेले आहे आणि आपल्याला जागेसुद्धा केलेले आहे. यासाठी गुरु पाहतायत तुला, साधना करणे विसरू नकोस अशी सदैव आठवण आपल्याला करून देत असल्याची एक सुंदर अशी रचना आपल्यापुढे सादर करीत आहे. रोज साधना केल्या वाचून राहू नकोस, गुरु पाहतायत तुला, साधना मात्र रोज करायला विसरू नकोस. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, साधना मात्र रोज करायला विसरू नकोस. तुझं कौतुक प्रत्येकाला इथे रुचेलच असं नाही, कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असे नाही. तू मात्र इतरांचे कौतुक करण्यास कचरू नकोस. गुरु पाहतायत तुला, साधना मात्र रोज करायला विसरू नकोस. तुला सुद्धा मन आहे हे माहीत आहे मला, पण परमेश्वर हृदयात असताना काय रे कमी तुला. इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, साधना मात्र रोज करायला विसरू नकोस. रडावंसं वाटतं तेव्हा रडून तू मोकळा हो. कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हा लढून तू मोकळा हो. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य करणे हे विसरू नकोस. गुरु पाहतायत तुला, साधना मात्र रोज करायला विसरू नकोस. तुझ्या कार्याचे कुणाला पुरावे द्यायची गरज नाही, कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही. गुरु संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, साधना मात्र रोज करायला विसरू नकोस. अशीच भावना समोर ठेवून श्री शशी काकांनी व सौ संध्या काकूने आस्थागायत वंदनीय दादांच्या या कार्याला वाहून घेतले आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण त्याचा अनुभव घेत आलो आहोत. तर आता मुख्य विषयाकडे वळणार असून श्री शशी काकांना मी विनंती करतो की त्यांनी संमेलनाला सुरुवात करावी. आता सर्वात प्रथम या कार्याचा उद्देश काय आहे? केवळ अडीअडचण निर्माण करणं. तर या कार्याचा उद्देश केवळ अडीअडचण निवारण करून जास्तीत जास्त सुख, शांती, समाधानाने राहायचं असा नसून पुढे जगाला आग लागणार आहे म्हणून ह्या जगाचा उद्धार करण्याकरता मध्यस्थांची गरज आहे, मध्यस्थ, मीडियम. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची गरज लागणार आहे. म्हणून अडचण निर्माण करून तुम्हाला गुरुने सर्वांनी इकडं चूज करून आणले. ही आर चोझन, नॉट सिलेक्टेड. चूज म्हणजे निवडलं आहे. सो गॉड हॅज चोझन फॉर हिज वर्क. सो यू हॅव नो चॉईस. So you have no choice. Do sadhana until you die. Don't ask का म्हणून विचारायचं. देवाच्या कार्यासाठी मध्यस्थ होणे यासारखे महत्भाग्य नाही. ही जाणीव ठेवून आता या पुढचं आयुष्य जगायचं आहे. म्हणून ते पद आहे, काय पुण्य मी केले न काय अवधूत भेटला. म्हणजे तुम्हाला कुणालाही कमी लेखलं नाही आहे त्यांनी. ॲज ए मीडियम म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं आहे. दुःख निर्माण केलं नाही, तुम्ही या कार्याकडे येणार नाही म्हणून. दुःख निवारण करणं हा हेतू नव्हता.
तर आता तुम्हाला त्यांनी त्यांच्या कार्यासाठी निवडले म्हटल्यानंतर तुमची जबाबदारी काय आहे की नित्याने साधना करायची आहे बा. मग तुमच्या माध्यमातून काय करायचं आहे ते करून घेतील आणि काय कार्य करायचं आहे तेच आता आम्ही सांगणार आहोत. हे केल्यावर काय, मी पण नवीन गेलो होतो. दादा नेहमी सांगायचे की हे आत्ताही सांगणार आहे आणि पुन्हा शेवटच्या दिवशी पण सांगणार आहे की दादा सांगायचे की ही साधना तुम्ही जर व्यवस्थित केली तर तुमचं एज वाढेल. तसं ह्या साधनेने कसं सांभाळलं आणि तुमचा विकास होतो म्हणजे काय, तर हे मी अनुभवलं आहे. हे परवा डॉक्टर काका तुम्हाला मी रिपोर्ट दाखवले ते हे किती केव्हाचे आहेत, जानेवारी 30/1/2020 आहेत. हे नंतर तुम्ही बघा जवळजवळ किती टेस्ट आहेत, तर ह्या 15-20 आहेत. बारा 15 टेस्ट आहेत, सगळ्या नॉर्मल आहेत. मी डॉक्टर काकांना दाखवले, ते मी अनुभवलं आहे. मला आता 80 वर्ष आहे. उद्या 27 तारखेला 81 वर्ष लागतं. अनुभव म्हणून ठेवला आहे, मोठेपणा सांगत नाही. आणि नंतर असे तुमचा आरा येतो, हे दाखवून झालं आहे. म्हणजे जी साधना मी करून मी जिथपर्यंत पोचलो त्या साधनेने तुम्ही इथं पोचता का नाही, हां हे प्रूफ दाखवलं. कारण बाबा नेहमी म्हणायचे पुढचं जग कसं आहे, बाप दाखवणार तर श्राद्ध कर. पहिल्यांदा मी अनुभवलं आहे आणि म्हणजे माझ्या सांगण्याला काय असं एक वजन येतं. हे मी अनुभवलं आहे, मी केलं आहे, आता तुम्ही करा. आणि खरं सांगतो तुम्हाला इतकी डोक्याला शांतता असते, मला स्वप्न पडत नाही. मला डोकं आहे की नाही असं वाटतं. अनुभवत आहे मी आता एकदम सायलेंट. तुम्ही बघता आजूबाजूला माझ्या असतात, कधी वैताग म्हणून ओरडाआरडा केला आहे काय नाही. तेव्हा रात्री 11:30, परवा रात्री 1:30 वाजता एकट्याने फोन केला, 1:45 एकट्याने केला, 4:30 वाजता केला. तुम्ही असतं तर काय केलं तर असे एक हे म्हणून सांगतो का करतात की इथं आपल्याला काहीतरी एक आधार मिळेल. दादा तेच सांगायचे, नाहीतरी काय तुम्हाला इतर वेळेला कोण तुमची वाट बघत नाही, घरी बायकोचं वाट बघत नाही, पण निराकरण सांगतात म्हणजे लोक तुमची जर वाट बघत असेल तर त्यांच्या हाकेला आपण कसं राहायला पाहिजे हे मी अनुभवलं आहे. आणि आश्चर्य म्हणजे असं सांगतो, रोज बाबांना प्रार्थना करतो ते एवढ्या प्रेमाने हे करतात, तर निराकरण केलं की त्यांना बरं वाटत नाही म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी फोन येतो, खरंच फार वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. अशी इच्छा तुम्ही सर्वांनी काम करावं अशी इच्छा. म्हणून साधना करा, त्याचा सर्वांना उपयोग होणार आहे. आज आपण बघतो कोरोनामध्ये लोक किती मेलेत, कुणाचाही संस्कार झाला नाही आहे. त्यामुळे ते आत्मीय अडकत आहेत. तुम्ही साधना करत असताना तुमच्यातनं युक्तोपलासन म्हणजे कृपाशीर्वाद धरवतो, त्याच्यातून ते आत्ममुक्त होतात. ही योजना त्यांनी 1930 साली केली. या गोष्टी तर लक्षात ठेवून आत्तापर्यंत केली नसेल तर ठीक आहे, पण आजपासून साधना केल्याशिवाय जेवणार नाही, किंवा साधना करणं हे माझं कर्तव्य किंवा प्रेमाने करायचं आहे. जबरदस्ती लादलेलं असं करू नका. तर आता विषयाला आपण सुरुवात करूया. हे ॲक्च्युअली 12 तारखेला 12 एप्रिलमध्ये घ्यायचं होतं औदुंबरला, पण त्या आता कोरोनामुळे घेता आलं नाही. तेव्हा तर 8 फेब्रुवारीला हरिबाबांचा उरूस झाला आणि पहिलं मार्गदर्शन दादांना हाजीबाबांचं झालं आहे. आता हाजीबाबा म्हणजे मुसलमान नव्हे, मोहम्मद पैगंबर होता, त्याला देवाकडनं काय संदेश यायचे त्याचा अर्थ कळत नव्हता. तेव्हा मच्छिंद्रनाथ गेले होते तिकडं. तेव्हा त्यांनी सहज मच्छिंद्रनाथांना विचारलं की असं असं मला आदेश येतो पण याचा अर्थ कळत नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्याला सगळे आदेश समजावून सांगितले. मग पण म्हणाले हे सगळे अगदी चांगले आहेत, पण आमचे मुसलमान लोक तुमच्या मच्छिंद्रनाथ म्हणून सांगायला गेलं तर ऐकणार नाही, तेव्हा तुम्ही मुसलमानी वेश धारण करा. म्हणून ते हाजी मलंग झाले. समजलं? तर हाजी मलंग बाबांनी औदुंबरला पहिल्यांदा दादांना जे मार्गदर्शन केलं तिथंपासून आपण सुरुवातीपासून ऐकूया, शांतपणे ऐका. आणि घरी गेल्यावर तुम्हाला काय जे आठवत असेल ते लिहून काढा, किंवा उद्या येताना वही पेन्सिल घेऊन या. शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी
2020 रोजी परमपूज्य हाजी मलंग बाबांचा उरूस झाला. आपल्या कार्यातील सूफी विभूतींपैकी पहिले परमपूज्य हाजी मलंग बाबा हे होत. पहिले हाजी मलंग. त्यांनी औदुंबर क्षेत्री जेव्हा श्री दादांचे वास्तव्य होते 2.5 वर्ष दादा सेवेला होते तेव्हा मार्गदर्शन केलंय. तेव्हा परमपूज्य बाबांनी वंदनीय दादांना कार्याबद्दलचे मार्गदर्शन केले. या कार्याबद्दलचे. त्यावेळी कार्याबद्दल विवेचन करताना हाजी बाबा म्हणाले, आम्ही विभूती ह्या कार्यात सहभागी होणार आहोत. या विभूती म्हणजे कोण? हे नवनाथ. पण मुसलमानचं राज्य म्हणून ते विभूती हे झाल्या. हाजी मलंग, ख्वाजा बंदे नवाज, गुलबर्गा याचे. आणि नवनाथ म्हणजे दत्ताचेच अवतार 9. ते कार्य भवितव्यात असे आहे. आज जे जग अस्तित्वात आहे ते अंधश्रद्धेचे अनुकरण करीत आहे. म्हणजे नुसतं करत जायचं. काय करतोय ते न समजता किंवा माझा विकास व्हायला पाहिजे हे न समजता गणपती बसवायचा, अमुक करायचं, हे करायचं, ते करायचं, कावळ्याला काय हे ठेवायचं. पण कशा करता करायचं समजते ना. श्राद्ध करायचं विचार कशा करता कुणालाही काही सांगता आलं नाही. गणपती का बसवता सांगता आलं नाही. संकष्टी का करता सांगता आलं नाही. म्हणजे जे काही तुम्ही आत्तापर्यंत विधी करत होतात ते कशा करता करायचे आणि त्यातनं आपल्याला काय साध्य करायचं आहे हे कुणालाही माहिती नव्हतं. ही कार्ययोजना त्या आचरणात आम्हाला आमूलाग्र बदल करावयाचा. ते जे रूढीपणे तुम्ही करता त्याच्यात आमूलाग्र बदल करायचा आहे. हा बदल करणे हे जगाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला सगळं बंद करायला सांगितलं. हे त्यांनी सांगितलेलं आहे. ही कार्ययोजना आम्ही विभूतीने ठरवली नसून ती आज्ञा आहे परमेश्वराची. जो सुप्रीम पॉवर म्हणता त्याची आज्ञा आहे. ह्या सृष्टीचा जो नियंता आहे त्याची इच्छा अशी आहे की ह्या जगाची अपक्रांती होऊ नये. मनुष्य कितीही अज्ञानी म्हणून जन्माला जरी आला तरी ईश तत्व सज्ञानी आहे. त्या तत्वाने कृपा केली तर हा भेद राहणार नाही व नराचा नारायण होईल. म्हणून ते पंतांनी सुद्धा पळतलेलं आहे. मानव हे सार्थक हेची मी कोण हे विवरी मनुजा ब्रह्म विचार करी. म्हणजे माणसा तू ब्रह्माचा विचार कर नाही आहे. ते ब्रह्म विचार करायला लागलं की ह्याला आता काय सोप्यात सोपं सांगितलं म्हणजे याचा उद्धार होईल. आलं लक्षात. मानव हे सार्थक हेची मी कोण हे विवरी मनुजा ब्रह्म विचार करी. म्हणून हा सोपा मार्ग दिला आहे. तुम्हाला सगळं बंद केलं आहे. साधण्याला सुद्धा कंडिशन घातली नाही आहे. सकाळीच केली पाहिजे, आंघोळच केली पाहिजे, नाहीच खाल्लं पाहिजे, अमुकच केलं पाहिजे, काही नाही. एकूण दिवसाभरात कशी जमेल तशी कर आणि सुखी हो. आजच्या जगाचा उत्कर्ष इतका झाला असला तरी मानव मागासलेला आहे व तरीही ह्या तत्वाची प्राप्ती ज्याला करावयाची आहे त्याने देवधर्म, जातपात, अमुक एक धर्माचा ह्या विचाराप्रमाणे अनुकरण ह्या जगाची उत्क्रांती होणार नाही. मी असं म्हणतो, तुम्ही जन्मल्यावर तुम्हाला जंगलात फेकून दिलं असतं आणि तिथं त्या टार्झनसारखे मोठे झाले असतं. तुम्ही पंडितांनी कुठली जात सांगितली असती किंवा मी कुठली जात सांगितली असती. मी ब्राह्मण, जो अमुक आणि तो तमुक, तो मुसलमान, तो असा म्हणून काय बदल काय आहे का? मुसलमान आहेत म्हणून त्याचे नाकं लांब आहेत, ब्राह्मण आहे म्हणून त्यांचं डोकं मोठं आहे, असं काही नाही. मग हे कोणी निर्माण केलं? ज्याला ज्या समजलं, थोडं अर्धवट समजलं, त्यांनी काय ते आपलेच चालू केलं. म्हणून इथे मिळते देवधर्म, जातपात, अमुक एक धर्माचा ह्याप्रमाणे विचारानं जा तर ह्या जगाची उत्क्रांती होणार नाही. फक्त मानव व त्याचे जीवन म्हणजे मानवी जीवन अशी व्याख्या झाल्याशिवाय ह्या जगाला सुख शांती मिळणार नाही. म्हणून आजीबाबांच्याकडे सलीम बाबा लांब बसून बघितले, त्यांचे गुरुंचे तिथे गेले त्यावेळेला त्यांनी हरामखोर निकल जाव असे म्हणायचे म्हणे सलीम बाबांना. ते म्हणले का शिव्या देतात? असं महिनाभर झालं तरी हे रोज जायचे, नमस्कार करायचे. मग एक दिवस म्हणाले सलीम मी जरा के बैठं म्हणाले. ह्यांना आश्चर्य वाटलं भयंकर. महिनाभर शिव्या देतात, आज कसं काय बोलावलं? मग जवळ जाऊन बसले आणि हळूच म्हणाले प्रश्न विचारू का? तर म्हणाले विचार.
ते म्हणले इतने दिन तुम मेरे को गालियाँ दे के हाकालते थे, आज क्यों बिला के बैठाया. ते म्हणले इतके दिवस तुझा कर्म घेऊन येतो घाणेरडं, त्या कर्माला शिव्या देऊन मी पाठवत होतो. आज जेव्हा तू इतके शिव्या खाऊन येतो त्या अर्थी तू माझ्या मनात बसलास म्हणून तुला बोललो. मग म्हणाला मला नमाज का पडायला सांगितला. ते म्हणाले मुसलमान आहे, माहिती आहे तुला म्हणून तू नमाज विचारलास. तुला जर जंगलात फेकून दिला असता मग सांगितल्यासारखं हां तर कुठला धर्म विचारला असतास, तुलाच धर्म माहीत नाही. तेव्हा आजपासून तुझ्या बोलण्याने लोकांना जर समाधान झालं तो धर्म झाला, आणि तुझ्या बोलण्याने समोरच्या माणसाला जर वाईट वाटलं तो अधर्म झाला. किती सोपी वाक्य आहे. फक्त मानव व त्याचे जीवन म्हणजे मानवी मानवी जीवन. जीवन अशी व्याख्या झाल्याशिवाय ह्या जगाला सुख शांती मिळणार नाही. मनुष्याला जन्म देते वेळी देवाने आपल्यासारखाच जन्म तो म्हणजे आकृती म्हणून दिला. पहिला जन्म आहे तो आणि मनुष्य ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. पण लगेच त्याला आता जसं एकदम एखाद्या नवीन माणसाला मुंबईला नेल्यावर ते झकमकाट बघून तो काय होतो, बिघडतो. तसं हे सबंध बघितल्यानंतर तो मनुष्य बिघडला आणि मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे म्हणून ती आकृती होती त्याच्यामध्ये कृती वाईट करून काय झाला, विकृत झाला. म्हणजे मग देव होता त्याचा दानव झाला. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो, एक आंब्याची कोय खाल्ल्यावर ती कोय लावल्यावर तसाच आंबा यायला पाहिजे ना. मग त्या परमेश्वराकडनं आपण आलो आहे तसे परमेश्वर स्वरूप झालो आहे का. पूर्वीचा मानव आणि आताच्या मानवाने किती फरक आहे. हे का झालं एक हे सांगतो मी. एक बुद्धी दिली आहे ना ती नको तिथं चालती, पाहिजे तिथं चालत नाही, म्हणून हे सगळं बिघडले. म्हणून देवाला परत खालती येऊन अवतार कार्य करून अरे ते कायच तू वाघाचा बच्चा आहे, वाघासारखा वाघ म्हणजे तू ईश्वरापासून आला आहे तर ईश्वरासारखा हो. म्हणून ह्या कार्याचं ब्रीज काय आहे, मानवी जीवन ईश्वरमय व्हावं. म्हणजे चांगलं बोलायचं, चांगलं वाटे. आपल्याला ईश्वर माहीत करायचं म्हणजे काय, लोकांनी आपल्याशी कसं वागावं असं वाटतं तसं आपण इतरांशी वागायचं. लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावं असं वाटतं, अमुक करावं असं वाटतं, आणि जे वाटतं लोकांनी तुमच्यासाठी करावं ते तुम्ही जर केलं तर जीवन ईश्वरमय झालं. पण मनुष्य कृती ही देवाची न करता दानवाची करतो, म्हणून जग दुःखात आहे. त्यामुळे शतकानुशतके मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा तो गुलाम झालेला आहे. जन्म हा कर्माने होतो ही गीता तो वाचत आहे, तोपर्यंत त्याची सुटका नाही. म्हणून ना तुम्ही आम्ही काय बा सामान्य काका वेगळे, मी वेगळा आणि तुम्ही वेगळा असं नाहीच. मी दादांच्याकडे जेव्हा भेटायला जातो दादांच्याकडे भेटायला म्हणे माझ्यावर काय केलं आहे तुला काय सांगत ते सांग म्हणे. मग आता मी एकटा लाडका वर्ण पडलो आहे आणि तुम्ही काय डोडके आहात का. तुम्ही कोणीही कमी नाही. पण ते दादा म्हणाले गुरुमार्गात आपल्याला कमी समजणारी ही धोंड आहे. म्हणून लगेच घरात केंद्र काढून चला मलाच विचारायला असं नव्हे त्याचा. म्हणजे समजता अर्थ जिथं जिथं आपल्याला मदत करता येईल ते चांगलं वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने जर केला तर ते मानवी जीवन ईश्वरमय झाल्यासारखंच आहे. साधी साधी उदाहरण आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी आणायला जातो आपण, ती बाई म्हणत असते धारपाल 4 पेंड्या 5 नाही किलो. इथं तुमचं चुकलं, कारण काय त्याला काय कष्ट पडले की नाईलाजाने देते तुम्हाला 5 पेंड्या, पण आतनं काय होतं जरा हो की नाही कष्ट पडलेत. हां अशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यात थेंबे थेंबे तळ साचलं. चांगलं काम केलं तर चांगलं तळ साचलं, वाईट केलं असं महिनाभर थाटला. नंतर म्हणजे मी कुणाच काय वाईट केलं नाही मॅडम, रोज मिनटाला केलं ते कुठं गेलं समजतं आपल्याला. तर ते समजून नीट वागणे म्हणजे जीवन ईश्वरमय करे. ईश्वरमय करायला लगेच म्हणजे काय धोतं नेसवण्याचं, सोवळं नेसवणं, उभं राहायचं, शंखचक्र घरा पद्म घेऊन म्हणजे ईश्वरमय नाही. समजतं ना मी काय म्हटलं. ते वजन देत असतात बरोबर. आता बोरं घ्यायला म्हणजे मी अनुभव सांगतो नंतर कसं गावायला. बोरं घेताना काय पहिल्यांदा 2 खाऊन बघायचे, मग तो वजन केलं इना नाखात आला म्हणजे 6 माणसं 6 बोरं एका माणसाला गेली. 50 माणसाला किती गेली, 150 बोरं म्हणजे 2 किलो झाले. त्यांना आहे की नाही 25 आणि 50 रुपये लॉस झालं त्याला. मी काय म्हणतो त्याला की बोरं वजन बरोबर घातलंस ना मग वर कशाला पाहिजे. मी नंतर हुडूर बेक नोडप्पा असं म्हणाली मला.
अनुभव म्हणून सांगतोय, माझा मोठेपणा सांगत नाही, हे अनुभवलं आहे मी बार्गेनिंग करत नाही. 60 रुपये केळीबद्दल तो बरोबर सांगितले ना, 60 रुपये तर 60 रुपये द्यायचे लगेच. किंवा येईल रे या अन्नावर 50 कडे म्हटलं या का हरवत केळी यायला 40, मग 2 केळी जास्त. हे कसं समाधानाने. परवा एक गोष्ट सांगितली, सगळे जेवायला घातले, सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि सगळे गेले, संपला. मग एक म्हातारी आली शेवटी. त्या म्हातारीला ते म्हणाली प्रसाद संपला का? तर हो संपला. तरी एक आतबाई होती, म्हण नाही हो एक लाडू आहे म्हणाली. मग तो लाडू तिला दिल्यानंतर तिने काय केलं, 2-3 पाकळ्या त्यातल्या खाल्ल्यावर बुंदीच्या आवडायच्या आणि म्हणा माझ्यानंतर कोण येते त्यांना द्यायला ठेवा. ही कसं असं तुम्ही वागलात म्हणजे ईश्वर मग झाला. ईश्वर म्हणजे ईश्वर काय तो वेगळा नाहीच आहे. आज सगळे लोक कोण सगळे नमस्कार करत नाहीत, काही लोक शिव्या देणारे आहेत, तरी पाऊस पडायचा थांबला नाही आहे म्हणजे ईश्वरमय. तो कसा दया क्षमा शांतीचा महामेरू आहे. समजते ना? जन्म हा कर्माने होतो ही गीता तो वाचत आहे, तोपर्यंत त्याची सुटका नाही. यापुढे तत्वज्ञानात असा बदल होणे आवश्यक आहे. मला जन्म प्राप्त झाला आहे तो धर्मासाठी, कर्मासाठी नव्हे. त्याची सेवा माझ्या हातून घडू दे. कर्माची गीता वाचत न बसता माझ्या वाणीतून मी जगाच्या कल्याणाचे गीत केव्हा म्हणेन ही तळमळ माझी आहे. व अशी कृपा परमेश्वराने करावी अशी सद्बुद्धी मला दे. जगाच्या तत्वज्ञानात असा बदल व्हावा अशी इच्छा आम्हा सर्व विभूतींची आहे. सर्व विभूतींची आहे आणि देवाची पण आहे. ह्यासाठी सहाय्य सर्वांचे आहे. जगाचे कल्याण व्हावे या व्रताचे पालन तुम्ही करीत आहात तेव्हा कुठलीही शक्ती या कार्याच्या आड येणार नाही. एवढा सपोर्ट आहे तुम्हाला, कुठली येणार नाही. तुम्ही चांगलं काम करायला लागेल ते मदत करणार. हे लक्षात ठेवा. ही आज्ञा ईश्वराची आहे. त्यात जातीभेद धर्म ह्याचे विष पेरू नका. जर याप्रमाणे आपण वागलो नाही तर हाच शाप आपल्याला भोगावा लागेल. म्हणून आपण ठाम सांगतो, श्राद्ध बंद करा, फोटो काढा, गणपती बसू नका. तरी कुणाचं काय होत नाही ना, तर कुणाची शामत नाही. श्राद्ध पक्ष बंद करायची केवढी पॉवर आहे माहिती आहे त्यांच्यात. ते म्हणतात नुसतं तुम्हाला असे फूक मारली तर 10 किलोमीटर जाऊन पडाल. म्हणजे ही आज्ञा ईश्वराची आहे ना, ती दादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली. मी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि तुम्हाला कल्याणाचा विषय सांगा. हे बंद करा, सगळं बंद करा, सगळं बंद करा आणि जेवण करून आराम झोपा असं नाही सांगितलं. मग काय सांगितलं? काय सांगितलं? चहा बिस्किट डोळ्यावर आलीत का? डोळ्यावर आली मग कुठं आली? तर म्हणजे जर जागे झाले तर ते सगळं बंद करायला सांगितल्यावर त्याच्यापेक्षा इक्वल आणि पॉवरफुल साधन अर्ध्या तासाचा तुम्हाला करायला शिकवत. पहिल्यापेक्षा तुम्ही आरामात निश्चित. त्याशिवाय तुम्ही सारखं सेमिनार घेणार असं नाही भेट त्यांना. बरोबर आहे? हे कुठनं आलेलं आहे? मूळ ज्याला परमेश्वर काय म्हणतात त्याची इच्छा आहे. म्हणून ते दादांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलं. आता तुमच्या माध्यमातून पुढं कसं जायला पाहिजे? समजलं? तेव्हा प्रत्येकाने ह्या रूढी परंपरेतून बाहेर पडा. पहिलं करत होता ते सगळं बंद करा. इथं हो म्हणायचं आणि घरी तेच करायचं. काय सचिन खाली मान घालतो. नाही रे, आपल्या कल्याणासाठी सांगितलंय. त्याला काय होतंय म्हणजे काय होते, पहिल्यांदा रोज दुधात मीठ घालून खात होतो रे, पण आता दूध नाचतं ना, मग काय करायचं? म्हणून नको टाकू म्हटलं. बघा, मला सांगायचं काम माझं आहे, करायचं की नाही तुमचं आहे. तेव्हा प्रत्येकाने ह्या रूढी परंपरेतून बाहेर पडून ईश्वरी कार्यार्थ मध्यस्थ तुम्हाला सिलेक्ट केलं आहे. ईश्वरी कार्यार्थ मध्यस्थ व्हावे अशी ईश्वराची इच्छा आहे. इकडे बाजारात म्हटलं व्यवहार असतात तिथं तरी मध्यस्थ म्हणून तुम्हाला सिलेक्ट करतात का रे? नको रे बाबा, त्याच्यापासून दूर होऊया. इथं देव तुम्हाला मध्यस्थ करून लोकांच्या कार्यात उदाहरण देतो. कोणाचं पाहिजे विषय समजायला पाहिजे म्हणून. कारण ईश्वरी कार्यार्थ मध्यस्थ व्हावे अशी ईश्वराची इच्छा आहे.
कारण जगाची आजची जी बिकट परिस्थिती पाहता हम्म. ईश्वराने अवतार घेऊन एकट्याने सर्वांचा उद्धार होणार नाही नाही. म्हणून तुम्ही सर्वांना, कुणाला बायकांना कमी लेखलं नाही आहे, तुम्हाला लेखलं नाही आहे, लहान मुलांना लेखलं नाही आहे. जो कोणी तयार होईल त्याच्या माध्यमातून ते कार्य करणार आहे. समजतंय ना? त्याऐवजी आपण सर्वांनी या ईश्वरी कार्यात सहभागी सहभागी व्हावे व्हावे व मध्यस्थ म्हणून ईश्वराच्या कार्यात सहाय्य करावे. अशा संदर्भात पुढील निवेदन आपण आता वाचणार आहोत. हां, म्हणजे काय करायचं नाही, फक्त मनापासून तुम्ही साधना करायची. झाला तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना काय जे कार्य करायचे ते करून घेता. अगदी सोपं आहे. तर गुरुपौर्णिमा कराड 1983 उत्पत्ती स्थिती लय. यावेळेला दादा सांगतायत ही जी दोन तत्व उत्पत्ती आणि स्थिती यांचे एक रूपत्व म्हणजे हां, उत्पत्ती आणि स्थिती अधिक स्थिती याचं दोन्हीचं एकरूपत्व म्हणजे लय लय. तत्व. नीट आहे का? ही जी दोन तत्वे उत्पत्ती आणि स्थिती यांचे एक रूपत्व म्हणजे लय तत्व. लय म्हणजे परफेक्शन. आंबा घेतला, कैरी असली तरी आंबट असती आणि तिन्ही भाग एकामेकात गुंतलेले असतात, हो की नाही? म्हणजे काय, साल, गर आणि कोय एकत्र असतात, हो की नाही? ती परफेक्ट पिकल्यानंतर काय होतात, तिन्ही वेगळे होतात बघा. आंबा असा 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 केला की रस बाजूला, तो पिळून रस बाजूला काढला, कोय बाजूला होती, साल बाजूला होता, म्हणजे परफेक्शन. तसं तुम्ही परफेक्शन म्हणजे लय म्हणजे मरणं नव्हे, किंवा परफेक्ट मनुष्य तयार होणे लय म्हणजे अंत असे नाही. नाही, लय म्हणजे परफेक्शन. ती जी शक्ती आहे त्यालाच आपण रुद्र रुद्र म्हणत आलो आहोत. शंकर. तो शंकर, तो रुद्र, जेथे तो असा वाक्य प्रयोग आहे त्याला कार्य करता येत नाही. हां, नीट आहे का? हां जेथे ती असा वाक्य प्रयोग आहे हां ती कार्य करू शकते. हां म्हणून शंकराच्या शक्तीमधून देवदेवता, अष्टदेवता, नवचंडिका ह्या आल्या, त्या ती म्हणून ती आल्या. म्हणून आल्या. तर ही पूर्ण शक्ती जी आहे तिची दोन तत्वे पुरुष आणि प्रकृती. हम्म. तर पुरुष अवस्थेला प्रकृती अवस्था प्राप्त करून लय अवस्था जी आहे ती ती निर्माण निर्माण केल्याशिवाय अवतार अवतार करायला. कार्याला आरंभ होत नाही. हम्म. अगदी सोपा दाखला देतो. आपण नित्याने दूध घेतो ना, त्या दुधाची ती साय झाल्याशिवाय लोणी व तूप येत ही नाही. अंतिम अवस्था येत नाही. समजतंय ना? हां, म्हणजे तो जो पदार्थ आहे तो प्राप्त होण्यासाठी त्या त्या दुधाची दुधाची ती ती साय साय व्हायला पाहिजे. म्हणजे प्रकृती. म्हणून हां, हां, कुठला? हो हो हां, तो तिथे झाले काय? काय मोबाईल खाली जा माझ्याकडे, खोलीत मोबाईल घेणे खोलीत आहे बघ. तर म्हणून चंडिका किंवा देवी पार्वती, तो पुरुष त्याचं ती प्रकृती स्वरूप झाल्याशिवाय, म्हणून दादाने कार्य केलं आणि शक्तीपीठ स्थापना केलं, पुढचं कार्य लीला त्याने केलं, म्हणजे बदल करू. हां, पुरुष आणि प्रकृती ते आणि तो पुरुष त्याचं ती हे प्रकृती स्वरूप झाल्यावर त्या शक्तीचे कार्य अव्याहत चालू राहणार. तर इथे अनेक हजार वर्षांपूर्वीपासूनच्या देवदेवता आहेत, ज्या आम्हा मानवांच्या कुटुंब कल्याणार्थ त्या त्या घराण्याच्या देवदेवता म्हणून त्या तुम्हाला पूजनार्थ वेदकाळाच्याही आधीपासून स्थापित झाल्या आणि त्यांची कुलधर्म कुलाचार पद्धत जी आहे ती पुढे नित्य आचरणामध्ये आणून त्या देवतांना प्रसन्न करून घेण्याची उपासना माध्यमही
प्रत्येक घराण्याने आपापल्या प्रमाणे स्वीकारले. आता कुलधर्म हा 25% आहे. कुलाचारामध्ये सुद्धा आचरणच म्हणून सांगितलंय, म्हणजे वागणं. मी सांगितलं मगापासून, सकाळपासून संध्याकाळपर्यंतची आपली कामं नीटनेटकी जर केली तर संबंधीचं समाधान जे होतं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे पुण्य नुसतं देवाची पूजा करत बसणं असं नाही. म्हणजे कसं, आता लाईटचं बिल आलं, व्यवस्थित बसायचं, भरायचं, नाही तर लाईट कट केल्यावर पुन्हा पळापळी करायला लागते, मग पुन्हा ते राग काढायचं. म्हणजे ह्याला काही अर्थ आहे का? कात्री ठेवायची एक जागा, बॅटरी ठेवायची एक जागा, त्या जागेला ते करून तर सकाळपासून आपली संध्याकाळपर्यंतची जी कामं करायची ती व्यवस्थित करायची म्हणजे कुलाचार. आंघोळ करून स्वयंपाक करायचा. पहिल्यांदा काय शिजवायचं? भात. पण काय करतो, डाळ लवकर शिजत नाही म्हणून पहिली डाळ खालती ठेवायची. म्हणजे सगळं उलटं करायचं. आणि मग सगळं वाकडं झालं की गुरुना सांगायचं असं उलटं करा. बरोबर, खरं आहे. हळद कुंकू लावायची आणि स्वयंपाक करायचा. हळद म्हणजे विचार आणि आचार. किती सुंदर आहे. चूल आहे ती सगळी पर्यंत. आता गॅस आला तरी ओल्या फडक्याने पुसून त्याला हळद कुंकू लावून तुम्ही स्वयंपाक करायचा आहे. पूर्वीच्या काळी हे सगळं असं करत होते, शुद्ध अन्न खात होते, म्हणून पूर्वीच्या माणसांचे आचार विचार सगळे व्यवस्थित होते. इथं जसं पेट्रोल पडेल तसे विचार निर्माण होतात. कुलाचार. कुलधर्म 25%. गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्याने देवीची पूजा केल्यावर ती आशीर्वाद देते. तो धारण करण्यासाठी आचरण म्हणून कुलधर्म, कुलाचार 25%. कुलधर्म देवासाठी आहे आणि कुलाचार, कुलोपासना आपल्यासाठी आहे. कुलोपासना म्हणजे काय सचिन? कुलाची जोपासना म्हणजे पुढं होणारी मुलं ती कशावर अवलंबून आहे? आपलं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये दोष असतील तर त्याचं बीज तयार होऊन झालं तर मुलापेक्षा, दादा उदाहरण द्यायचे, एकांच्या घराण्यामध्ये बाप एक सिगरेट ओढत होता, नाही मुलगा 2 ओढायला लागला आणि नातू 3 ओढायला लागला. म्हणजे ही प्रगती समजते. त्याच्याऐवजी हा एक ग्रंथी, हा 2 ग्रंथी आणि तो त्याच्यापेक्षा 3 ग्रंथ पाठ करणार, असा जर मुलगा झाला तर कुलाची जोपासना झाली. म्हणजे कुलोपासना आहे. ती देवासाठी नाही आहे. कुलाचार आणि कुलोपासना आपल्यासाठी आहे. 25% कुलधर्म फक्त देवासाठी आहे. म्हणजे बरोबर पहिल्यापासून हे असंच आहे. ते वाचन. हां हां. आत्ता आपण पहिल्यांदा वाचलं की पुरुष आणि प्रकृती, म्हणजे तो पुरुष त्याची ती प्रकृती झाल्याशिवाय कार्य होत नाही. तर त्याच्या संदर्भात एक काल काकांना मेसेज आला होता. तो प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टिकोनातून विचार करू. प्रापंचिक तुम्ही त्याचा नंतर विचार करा, पण पारमार्थिक इथे काय विचार आहे त्याचा विचार करू. स्त्रीशिवाय माणूस अपूर्ण. बघा ना, शिक्षण घेत असताना विद्या, नोकरी उद्योग करताना लक्ष्मी, अंतसमयी शांती, सकाळ सुरू होते तेव्हा उषा, दिवस संपताना संध्या, झोपी जाताना निशा, झोप लागली तर सपना, मंत्रोच्चार करताना गायत्री, ग्रंथ वाचन करताना गीता, आपुलकीच्या काळी नम्रता, उद्विग्नपणात शीतल, मंदिरात दर्शना, वंदना, पूजा, आरती, अर्चना, शिवाय श्रद्धा तर हवीच, वृद्धपणी करुणा, पण ममतासह बरे, आणि राग आलाच तर क्षमा, जीवन उजळण्यासाठी उज्ज्वला, आनंद मिळवण्यासाठी कविता, आणि कविता करण्यासाठी प्रतिभा, आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न सोडवायचा असेल तर सुचली पाहिजे ती कल्पना. अशा कविता रचण्यासाठी असावी लागते जवळ ती प्रज्ञा. कठोर परिश्रम म्हणजे ती साधना. शेवटी साधण्यावरच आलं. म्हणजे ती होईपर्यंत कार्याला सुरुवात होत नाही. पण कुठल्या आता प्रापंचिक दृष्टीतनं विचार करूया, पुरुषांचं लग्न होत नाही आणि पुढं मुलं होत नाही.
म्हणजे तो आणि ती असल्याशिवाय पुढची प्रगती होणार नाही आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा पुरुष